आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांची देखील उपस्थिती। शिवकालीन वाघनखं आजपासून सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार। शिवरायांनी संपवला अफझल खान, ही वाघनखं महाराष्ट्राची शान। वाघनखांवर आक्षेप घेणं हा छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा अपमान। काही लोक शंका उपस्थित करतात, हे दुर्दैवी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा, शूरतेचा, वीरतेचा अपमान केल्यासारखा आहे। विरोधकांच्या बुद्धीवर बुरशी चढली आहे। मुख्यमंत्री वाघनखांनी त्यांच्या बुद्धीवरील बुरशी काढतील हा विश्वास। प्रत्येक गोष्टीमध्ये विवाद निर्माण करायचा हा काहींना रोग लागलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल। बुद्धीवर बुरशी आली आहे, काहींच्या बुद्धीवर जंग चढलाय। मुख्यमंत्री मोदी त्या वाघनखांनी त्यांची बुरशी आणि जंग काढण्याचं काम हे मात्र निश्चितपणे आपण कराल। चांगलं सुरू असलं की काही जण खोडा घालण्याचा प्रयत्न करतात। कोहिनूर हिरा पाहण्यासाठी अनेक जण लंडनला जातात, मात्र मुनगंटीवार साहेबांनी शिवप्रेमींना पाहता यावी यासाठी म्हणून वाघनखं साताऱ्यामध्ये आणली। आम्ही वादा पूर्ण केला, अजित पवारांचा विरोधकांना टोला। शिवकालीन वाघनखं 7 महिने साताऱ्यामधील संग्रहालयामध्ये असणार। वाघनखं सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाहता येणार। ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं देखील तिकीट उपलब्ध होणार। 2024 मधील सर्वात मोठं आयटी संकट। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे जगभरातील विमान सेवांवर परिणाम। ब्रिटनची रेल्वे सेवा आणि इस्रायलमधील बँक सेवा देखील प्रभावित। भारत सरकारनं मायक्रोसॉफ्ट कंपनीशी संपर्क साधत सर्व्हरमधील बिघाडाबाबत माहिती घेतली, तर ऑस्ट्रेलिया सरकारनं आपत्कालीन बैठक बोलावली। सर्व्हरच्या समस्येमुळे देशभरातील विमान सेवेवर मोठा परिणाम। मायक्रोसॉफ्ट विंडोजचं ऑपरेटिंग सर्व्हर क्रॅश। इंडिगो, स्पाइसजेट विमानांच्या उड्डाणांवर देखील परिणाम। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे लंडन शेअर बाजार ठप्प। स्काय न्यूजचं प्रक्षेपण देखील थांबवण्यात आलं, तर जगभरात आयटी आउटेजची समस्या।